आपण कसं जगतो याच्यामध्ये परिवर्तन करून आपण जागतिक परिवर्तनाची सुरुवात करू शकतो. म्हणून मी कसं जगणार, मी काय वस्तू विकत घेणार, कोणत्या वस्तू विकत घेणार, किती विकत घेणार, कशाला विकत घेणार, मला गरज आहे का, मी किती पैशासाठी माझं आयुष्य विकणार, मला किती बँक बॅलन्स हवं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण स्वतःसाठी सावधपणे घेतली पाहिजेत. नकळतपणे बेसावधपणे उत्तर घेतली जाऊ नये. कोणीतरी ठरवलं जगामध्ये आणि म्हणून मी ते प्रोग्राम रोबोटसारखं जगायला नको. नाहीतर मित्रांनो, जीवन आपलं झालंच नाही. कोणीतरी आपल्या नावाने जगून घेत आहे. वी आर बीइंग लिव्ड, वी आर नॉट लिव्हिंग, वी आर बीइंग लिव्ड. आपण जगले जात आहोत. आपण कसं जगावं हे दुसरं कोणीतरी ठरवत आहे. टी व्हीचे जाहिरात लिहिणारे ठरवतात आहेत, किंवा नायकीचे जोडे बनवणारे ठरवतात आहेत, किंवा अजून हिरो होंडाचे मोटरसायकलवाले किंवा कारवाले ठरवतात आहेत की आपण कसं जगायचं. आपले जीवन सगळे ते जगतात आहेत रे. आपण प्रोग्राम्ड रोबोट्स आहोत. तसं जर नको असेल तर माझ्या जीवनाचा प्रत्येक निर्णय मी सावधपणे घेतलं पाहिजे की हे जग जसं मला हवं आहे तसं मी जगलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये तसं जगण्याची आपण सुरुवात करू शकतो. त्याच्याने काय होईल का? पर्यावरणाच्या क्षेत्रात एक मोठं सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की फ्लटर ऑफ अ टायनी बटरफ्लाय इन टिम्बक्टू. टिम्बक्टूच्या अगदी रिमोट जागी एका फुलपाखराने जरी आपले पंख फडफडवले तरी जग आज एवढं एकमेकांशी निगडीत आहे की इट कॅन ब्रिंग स्टॉर्म इन द पॅसिफिक ओशन. प्रशांत महासागरामुळे त्यामुळे वादळ उभं राहू शकतं. अरे कुठल्या तरी ट्युनिशियाच्या त्या तरुण मुलाने स्वतःला जाळून घेतलं आणि काय झाली, ट्युनिशियामध्ये राज्यक्रांती झाली. आणि कायरोच्या तहरीर स्क्वेअरमध्ये काही तरुण मुलं जमा झाले आणि तुम्ही पाहिलं की होस्नी मुबारकचं 30 वर्षाचं राज्य कोसळलं. आणि एका त्या अण्णा हजारेच्या आव्हानावरती काही माणसं दिल्लीत गोळा झाली आणि पुढे काय झालं इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. एकाच माणसाने पंख फडफडवले. पंख छोटेच होते, काही गरुडाचे नव्हते, छोटेच पंख होते. पण आपल्या छोट्या छोट्या पंखात ही ताकद आहे की कुणास ठाऊक आपण पंख फडफडवले तर कुठे वादळ होऊन जाईल काही सांगता येणार नाही. कोणीतरी एक RTI टाकला आणि त्याच्यामध्ये ही माहिती मिळाली की ज्याच्यावरनं ए राजा जेलमध्ये शेवटी गेले. या देशातले मंत्री जेलमध्ये जाऊ शकतात हे पहिल्यांदा घडायला लागलं. एवढी मोठी राजकीय क्रांती मनमोहन सिंग ही क्रांती करू शकले नाहीत, सोनिया गांधी ही क्रांती करू शकल्या नाहीत, नितीन गडकरी देखील ही क्रांती करू शकले नाहीत, आणि सीताराम येचुरी देखील ही क्रांती करू शकले नाहीत. ही क्रांती एका सामान्य माणसाने केली. कोणी केली नावही माहीत नाही आपल्याला की तो कोणी RTI टाकला होता. अरे बघा तर खराच, पॉवर तर बघा सामान्य माणसाची. अशा युगात आपण आहोत की आपल्या छोट्याशा पंखांत फडफडल्याने कुठेतरी वादळ उभं राहू शकतं. मग कशाला ते पंख मिटता? उभारा ते पंख. छोटे असले तरी अतिशय सुंदर आहेत, नाजूक असले कोळे दिसले तरी त्यांच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. वादळ उभं राहणार आहे त्याच्याने. सुरुवात मला माझ्यापासून करू द्या. त्यामुळे सुरुवात आपण करायला हवी. मी कसं जगतो रोज याला सांस्कृतिक क्रांती म्हणतात. आणि तुमच्या माझ्यासारखी 6 अब्ज माणसं ही जी सांस्कृतिक क्रांती आपल्या जीवनात आणणार आहेत. आता कुरुक्षेत्राची लढाई ही तुमच्या आणि माझ्या डायनिंग टेबलवर होणार आहे. आपण काय खातो त्याच्यावरनं हे जग तापमान वाढते की नाही वाढतं ते ठरणार आहे. अर्जुन आणि भीमपेक्षा काही आपण कमी बलवान नाही आहोत. रोजची लढाई आपल्या डायनिंग टेबलवरती, आपल्या घरामध्ये, आपल्या बाथरूममध्ये, आपल्या टेबल्समध्ये, आपल्या बेडरूममध्ये, आपल्या टॉयलेट्समध्ये, आपल्या गॅरेजमध्ये कुरुक्षेत्राची लढाई रोज लढली जाणार आहे. आणि त्याच्यावरती या पृथ्वीचं भवितव्य ठरणार आहे. या पृथ्वीचे भवितव्य ठरवणारे तुम्ही आहात. एवढी प्रचंड ताकद आपल्या हातात आहे. म्हणून त्या परिवर्तनाची सुरुवात आपण करूया. अजून एक साधासा उपाय सांगतो. उपाय खूपच साधा आहे पण गजब उपाय. म्हणजे या उपायावर विचार करतो तेव्हा मला त्या म्हाताऱ्याच्या कल्पक वृत्तीचं आणि क्षमतेचं अचंबा माझा कधी थांबतच नाही. काही दिवसांपूर्वी निर्माणमधल्या एका तरुण मुलामुलीचं लग्न होतं. पुण्यात लग्न होतं. डॉक्टर जोडपं आहे, निर्माणमध्ये आहे. आणि त्यांनी मला ईमेलने प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही खादी का घालता?
आणि आम्ही लग्नात खादी घालावी असं आमच्या मनात कधी कधी येतं, पण खरंच खादी का घालावी? मला हा प्रश्न क्वचितच कोणा तरुणाने विचारला आहे. मी खादी का घालतो? तर मी त्याला उत्तर लिहिलं. जे उत्तर लिहिलं तेच तुमच्यासमोर मांडणार आहे की आपण खादी घालावी. नंबर 1, त्यामुळे आपण शेतकऱ्याच्या आत्महत्या वाचवू शकतो. कारण खादी कापसाची बनते. कापसामुळे शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळतो. आज विदर्भातला किंवा कर्नाटक आंध्रचा शेतकरी मुख्यतः जो आत्महत्या करतो आहे तो कापसाचा शेतकरी आहे. त्याच्या कापसाला भाव मिळत नाही. आपण कापसाची वस्त्र नेसू तर कापसाला भाव मिळेल, वाढेल कापसाचा भाव, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. मनमोहन सिंगाची प्राईम मिनिस्टरचं पॅकेज जे करू शकलं नाही ते आपण करू शकतो. मी खादी जर घातली तर त्या खेड्यामधल्या मजूर बाईला, जिला दुसरी कोणतीच मजुरी मिळत नाही आणि संध्याकाळी माझ्या मुलाला काय खाऊ घालू आणि चुलीवरती मी काय शिजवू हा प्रश्न तिला पडतो, त्या बाईला खादीचं सूत कातून 80 रुपये रोज मिळू शकतो. तिच्या घरी तिच्या चुलीवरती स्वयंपाक शिजेल आणि तो शिजेल जर तुम्ही आणि मी खादी घालू तर. भारतामध्ये रोज 5 लाख घरांमध्ये स्वयंपाक होतो कारण काही माणसं खादी घालतात. मी जर खादी घातली तर पॉलिएस्टरचं जे कापड आहे ते समुद्रामधनं ऑइल प्रॉडक्ट काढून पेट्रोलियम प्रॉडक्टपासून पॉलिएस्टर कापड बनतं. ते पर्यावरणाला हानी करतं, ग्लोबल वॉर्मिंग करतं. खादी ही पर्यावरण स्नेही आहे कारण त्याच्यात कुठेच पर्यावरणाला हानी होत नाही. मी ग्लोबल वॉर्मिंग थांबवतो. मी जर खादी घातली तर मी माझ्या गरजा कमी करतो. मी साधेपणाला वोट देतो कारण खादीमध्ये फार फॅशन करताच येत नाही रे. मी साधेपणाला वोट देतो. मला जसं जग हवं आहे तसं जग बनवायची मी सुरुवात करतो. खादी मी जर घातली तर मी हृदयाने त्या गरिबासोबत स्वतःला जोडून घेतो. आणि शेवटी खादी मी जर घातली तर स्वातंत्र्याच्या युद्धाच्या वेळीची जी काही भावना होती, आज स्वातंत्र्याचं युद्ध नाही आहे पण त्या भावनेसोबत मी स्वतःला जोडून घेतो. 6 हेतू, एका दगडात 6 पक्षी. एका दगडात 2 पक्षी मारले अशी मराठीत म्हण आहे. एका दगडात 2 पक्षी मारणारा खूप हुशार मानला जातो. तुम्ही एका दगडात 6 पक्षी मारू शकता. म्हणून आपण कसं जगू शकतो आणि त्या जगण्यात छोट्या छोट्या बदलातनं आपण किती मोठ्या बदलाला वोट देऊ शकतो, नव्हे त्या बदलाची सुरुवात करू शकतो. आपण किमान वर्षाला 2 ड्रेस तरी खादीचेच घालू. छोटासा संकल्प, फार काही लागत नाही. एक मात्र अजून सांगणार की तुमच्या आणि माझ्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीने जरूर फुलपाखराचे पंख फडफडवले जातात, पण कदाचित तेवढंसं पुरेसं नाही आहे. आणि म्हणूनच त्यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा परिवर्तनाची कोणती चळवळ होते तेव्हा त्याच्यामध्ये आपण हमखास सामील झालंच पाहिजे. तिथे देखील आपण सामील होताना काय नेता बनण्याची अपेक्षा करायची गरज नाही आहे. पण लंकेवरती पूल बांधायला रामाला अनेक खारींची गरज होती. एक खार बनण्याची आपली तयारी पाहिजे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा राष्ट्रीय परिवर्तनाची काही मोठी चळवळ होते किंवा राज्यामध्ये परिवर्तनाची चळवळ होते, समाज परिवर्तनाची चळवळ होते, तिथे मी त्यासोबत उभं राहायला पाहिजे. कधी मेणबत्ती घेऊन, कधी SMS पाठवून, कधी ईमेल पाठवून, कधी मिस कॉल पाठवून, आणि कधी कधी एवढंसं पुरेसं नसतं. कधी कधी गरज असेल त्यासाठी जेलमध्ये देखील जाऊन, कधी कधी उपोषणामध्ये देखील सामील होऊन. 6 अब्ज लोक या जगात आहेत. अनेक प्रश्न असे जागतिक आहेत की जगातल्या सर्व महासत्तांना कळलं पाहिजे की या जगातल्या सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसांना काय हवं आहे. आपल्याला युद्ध नको आहे, आपल्याला अणुबॉम्ब नको आहेत, हे कळलं पाहिजे यांना. तर असे जेव्हा मोठे प्रसंग येतात त्या मोठ्या चळवळीमध्ये देखील आपण त्याला शक्ती द्यायला, आपल्या शक्तीसोबत उभं राहायला पाहिजे. अजून काय करता येईल आपल्याला? अरे, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला समर्थन देणारा स्वतःच्या जीवनात कसं काय भ्रष्टाचार जगू शकतो? म्हणजे आपल्याला एकीकडे राजकीय भ्रष्टाचार संपवलाच पाहिजे लोकशाही वाचवायची असेल तर. जनलोकपाल बिलाला आपण समर्थन दिलं पाहिजे, पण सोबतच माझ्या जीवनामध्ये भ्रष्टाचार करणार नाही, लाच देणार नाही, लाच घेणार नाही, पुढे अजून लाच सहन करणार नाही. काही मूल्यांसाठी जर मी कधीच उभा नाही झालो तर ही मूल्य जगातनं गायब होऊन जातील आणि गायब झाल्यानंतर मला फक्त स्मशानक्रिया करायची संधी मिळणार आहे. आणि ह्या मूल्यांना जी जगण्यासाठी आवश्यक आहे, जगात न्याय आवश्यक आहे, जगामध्ये भ्रष्टाचार नसणं आवश्यक आहे,
तर मला वाचवलं पाहिजे त्यांना. असं नाही होऊ शकत की त्याची प्रेतयात्रा निघत असेल, कोणी न्यायाचा खून करत असेल, मी मुकाट बघत राहीन आणि मग अपेक्षा करीन की माझ्या जीवनात मला न्याय मिळणार आहे. हिटलरच्या वेळी जेव्हा जर्मनीमध्ये लाखो लोकांना मारण्यात आलं, त्याचे जे सैनिक होते अचानक रात्री यायचे आणि काही लोकांना जीव म्हणून पकडून न्यायचे. त्या अनुभवावरती त्यावेळेच्या एका कवीने कविता लिहिलेली आहे. पण तो असं म्हणाला की त्यांनी जेव्हा जीवांना पकडलं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये घेऊन गेले, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच जीव आहे, मला काय त्याचं. आणि त्यांनी जेव्हा कम्युनिस्टांना पकडलं, हिटलरच्या सैनिकांनी असं एक एक लोकांना पकडत नेले, त्यांनी जेव्हा कम्युनिस्टांना पकडलं आणि गोळ्या घातल्या, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच कम्युनिस्ट आहे. आणि त्यांनी जेव्हा रशियावर हल्ला केला आणि रशियनांना गोळ्या घातल्या, तेव्हा मी म्हणालो मी थोडीच रशियन आहे. आणि मग तो शेवटी म्हणतो की असा मी आजपर्यंत स्वतःला सुखरूप ठेवत आलो, पण आज माझ्या दारावरती टक 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 होत आहे आणि मला वाचवायला कोणीच उभं राहत नाही. दुसऱ्यासाठी न्यायाचा जेव्हा बळी दिला जातो, तेव्हा जर मी उभा राहिलो नाही तर माझ्यासाठी देखील न्याय मिळण्याच्या प्रश्नावर कोणीच उभं राहत नसतं. म्हणून एकीकडे माझ्या जीवनामध्ये छोटे छोटे परिवर्तन मी करत असताना मोठ्या परिवर्तनांना देखील मी समर्थन दिलं पाहिजे. मी असं नाही म्हणू शकत की मला काय त्याचं, कारण हे सगळं जग एकच आहे. हो, कवी म्हणतो की सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स. आफ्रिकेमध्ये जंगलतोड होते, मोठमोठ्या कंपन्या लाखो किलोमीटर जंगल तोडून नेतात आहे, जंगलतोड होते आहे आणि त्यामुळे आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये असलेलं सहारा वाळवंट हे दक्षिणेकडे पसरत चाललं आहे. जंगलतोड होते आहे, वाळवंट दक्षिणेकडे पसरत आहे. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स अँड साऊथवर्ड्स, स्लोली बट रिलेंटलेसली. सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्स, सहाराचं वाळवंट दक्षिणेकडे पसरत चाललं आहे, वाढत चाललेलं आहे. उत्तर भागामध्ये जगाची जी मंडळी राहतात, युरोपमध्ये, जगाच्या नॉर्थमध्ये राहणारी सगळी जी समृद्ध श्रीमंत देश आहेत, ते काय म्हणतात, मला काय त्याचं, ते सहारा वाळवंट जाईना का दक्षिणेला, मी तर उत्तरेत आहे. कवी म्हणतो डोंट लॉफ ओ फूल्स इन द नॉर्थ, द अर्थ इज राऊंड. हे दक्षिणेकडे जाणारं सहारा वाळवंट पूर्ण पृथ्वीला चक्कर मारून उत्तरेला तुमच्यापर्यंतही पोहोचणार आहे. आणि म्हणून जगामध्ये कुठेही घडलेला अन्याय हा माझ्यावरती घडलेला अन्याय आहे. जॉन पॉल सार्त्र म्हणायचं का की आय एम रिस्पॉन्सिबल इवन फॉर द वॉर्स ऑफ माय टाईम. माझ्या वेळच्या महायुद्धांसाठी देखील मी जबाबदार आहे. का? अरे कारण मी जिवंत होतो आणि मी जिवंत होताना महायुद्ध झालीत, 1.5 कोटी माणसं मेलीत, मी जबाबदार आहे. असं आपल्या जीवनकाळात घडणाऱ्या जगातल्या प्रत्येक गोष्टीला आपण जबाबदार आहोत, म्हणून टाळता येत नाही. अजून आपल्याला आपल्या जीवनात काय करता येईल? आपण असं पाहिलं की जीवनाला प्रयोजन शोधावं लागतं. हे जग बदलण्याचं आपलं प्रयोजन आहे जीवनाला. कोणतं जग बदलू? आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती कोणती ना कोणती समस्या दत्त म्हणून खरं म्हणजे वाट बघत असते आणि आपल्याला म्हणत असते अरे जरा बघ माझ्याकडे. फक्त आपण डोळे उघडून बघत नसतो, कारण आपले डोळे कधीतरी दुसरीकडे लागत असतात. सुजित कुट्ट्यांच्या रेस पोस्टवर आपले डोळे लागलेले असतात. मग कसं निवडावं की आयुष्याचं प्रयोजन, मी आयुष्यात कोणाचं भलं करू, कसं भलं करू, कोणती समस्या सोडवू, कोणता प्रश्न निवडू? एक कोणता तरी प्रश्न मी निवडला पाहिजे. तो प्रश्न मी निवडला की माझ्या जीवनाचा प्रश्न सुटतो. बरं का, ही मोठी गमतीदार गोष्ट आहे की मी दुसऱ्यांचा प्रश्न सोडवायला निवडला की मी कशासाठी जगू हा माझा प्रश्न सुटतो. मोठी गंमत असते. जोपर्यंत मी कोण, मला काय, मला किती, आपण स्वतःचा एक प्रश्न बनून जातो. दुसऱ्याचा प्रश्न निवडा की तुमचा जगण्याचा प्रश्न सुटतो. मग हा दुसरा कोणता निवडायचा? महात्मा गांधींचं एक मोठं सुंदर वाक्य आहे. असंच माझ्यासारखा तुमच्यासारख्या कोणीतरी गोंधळल्याने त्यांना विचारलं की बापू, जेव्हा असं खूप जीवनात प्रश्न पडतो की काय करावं समजत नाही, तेव्हा कसं करावं, कसं शोधावं, तर ते हसले. ते म्हणाले अरे खूप सोपं आहे. त्यांना सगळं सोपं वाटायचं. तुला मी एक जादूचा तावीज देतो असं म्हणाले. त्यांचं फार प्रसिद्ध वाक्य आहे.
आय शॅल गिव्ह यू अ टॅलिस्मन. मी तुला एक जादूचा तावीज देतो, असा तावीज की ज्याच्यामुळे कोणताही प्रश्न सुटकीसारखा सुटून जाईल. असं जेव्हा तुला वाटतं तेव्हा ते म्हणाले की व्हेन सेल्फ बिकम्स टू मच इन यू, स्वार्थ जेव्हा तुझा फार प्रबळ होतो आणि जीवनात पुढे काय करू हे तुला कळत नाही, गोंधळात पडतो, अंधार येतो, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचार. आपल्या डोळ्यासमोर तू आयुष्यभरात पाहिलेल्या सगळ्यात दुःखी, कष्टी आणि हतबल मानवाचा चेहरा डोळ्यासमोर आण. तो कोण मानव आहे आठवून बघ. आणि तो जो सगळ्यात जास्त दुःखी, कष्टी, निर्बल माणूस तू पाहिलास तो तुझा जादूचा तावीज आहे. कारण तू स्वतःला प्रश्न विचार की मी जे पुढचं पाऊल उचलू जात आहे त्यामुळे या माणसाचं काही भलं होणार आहे का? याची हतबलता काही दूर होणार आहे का? गंमतच आहे. त्यांनी असं नाही म्हटलं की भारताचं काय होणार आहे, जगाचं, मानवतेचं काय होणार आहे, अशा ॲब्स्ट्रॅक्टमध्ये नाही बोलले. त्यांनी एक आपल्या हातामध्ये कसोटी दिली जी हातामध्ये पक्के धरता येते, की आपला टॅलिस्मन आठवून बघा. आणि काय कठीण नाही, आज रात्री झोपण्यापूर्वी आठवून बघा की तुम्ही पाहिलेला आपल्या जीवनात सगळ्यात दुःखी, कष्टी कोण हतबल, निर्बल माणूस पाहिला. आणि मग जे पुढचं पाऊल मी उचलू जाणार आहे ते पाऊल कोणतेही असू शकतं. कोणत्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज असू शकतो, किंवा अमेरिकेत जाण्यासाठी ग्रीन कार्डसाठी केलेलं अप्लिकेशन असू शकतं, किंवा अजून काही असू शकतं. ते जे पाऊल मी उचलू जाणार आहे त्यामुळे त्या माझ्या टॅलिस्मनचं काही भलं होणार आहे. आणि गांधीजी असं म्हणाले की तुमच्या मनातले सगळे जे काळोख आहे तो नष्ट व्हायला लागेल. मोठी सुंदर कसोटी आहे, वापरून बघा. आणि जो टॅलिस्मन सापडेल तो कोण असू शकतो, कोणी असू शकतो. तुमचा टॅलिस्मन शक्य आहे की आजच तुमच्या घराच्या बाहेर वाट बघत असेल बरं का. त्या बाबा आमटेला वरोराच्या रस्त्यावरती बाजूला पडलेला असाच तो कुष्ठरोगी सापडला. तो वकील, तरुण वकील रस्त्याने जात होता, त्याला दुर्लक्ष करता आलं असतं त्या कुष्ठरोग्याकडे, केलंही होतं. आतमध्ये काहीतरी बोचलं, परत आले, त्या कुष्ठरोग्याला उचललं. आणि मित्रांनो, त्या क्षणी मुरलीधर आमटे नावाच्या एका सामान्य वकिलाचा बाबा आमटे जन्माला आला. असाच कोणीतरी आपल्या प्रत्येकाची वाट बघत असतो. माझ्या आयुष्यामध्ये घरावरती एका रात्री टक 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 झालं आणि उघडलं. एक आदिवासी बाई लहान आजारी मुलाला घेऊन आली. ते मूल माझ्या घरीच मेलं, वाचू नाही शकलो मी त्याला, इतकं ते गंभीर आजारी होतं. काही मिनिटातच ते मेलं. पण त्याच्याहून जास्त दुःखी, कष्टी, निर्बल माणूस मी पाहिलेला नाही. माझा टॅलिस्मन मला त्या दिवशी सापडला. सगळे भ्रम, सगळे गोंधळ दूर झाले. कोणतीही प्राथमिकता ठरवताना मला एकच प्रश्न विचारावा लागतो की भारतामध्ये दरवर्षी जी 10 लाख मुलं अशी मरतात, एकूण 18 लाख मुलं मरतात, त्यातली 10 लाख तर नवजात बालकं मरतात. मी जे करू जाणार आहे त्यामुळे त्याचं काय होणार आहे, त्याचं काही भलं होणार आहे. मी आज जे इथे भाषण देतो आहे त्यामुळे त्याचं काही भलं होणार आहे, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. पण आपल्या जीवनात एक असा टॅलिस्मन शोधून घ्या, कुठेतरी तो वाट बघत असेल. मुद्दाम शोधायला, तीर्थयात्रा करायला कुठे जायची गरज नाही आहे. आणि जो तुमचा टॅलिस्मन असेल, तो दुःखी, कष्टी माणूस, तुम्हाला खरं सांगतो, जाऊन त्याचे पाय धरा रे. तो तुमचा विठ्ठल आहे, तुमचा तो उद्धार करून टाकेल, तुमचा बाबा आमटे करून टाकेल तो. कारण तो आपल्याला आपल्या स्वार्थाच्या, अहंकाराच्या एवढ्याशा टाईट पिंजऱ्यामधनं आपल्याला मुक्त करून टाकतो. नाहीतर आपण सगळे कैदी आहोत, प्रिझनर्स. त्याच्यामधनं आपल्याला मुक्त करण्याची शक्ती, तो आपला उद्धार करता. आपण कसला त्याचा उद्धार करतो रे. त्याचे पाय धरले, तो आपला विठ्ठल आहे, त्याचे पाय धरा, तो आपला उद्धार करून टाकतो. असं एक प्रयोजन, असा एक प्रश्न, तो प्रश्न काहीही असू शकतो. भ्रष्टाचाराचा असू शकतो, झोपडपट्टीतल्या मुलांच्या शिक्षणाचा असू शकतो, दारूमुळे ग्रसित स्त्रियांचा असू शकतो, ज्यांना उद्याचं खायला मिळत नाही अशा भिकाऱ्यांचा असू शकतो, ज्यांना आयुष्यात कोणतीच स्वप्न नाहीत म्हणून सगळी संपली म्हणून हातात बंदूक घेतली त्या आदिवासी मुलांचाही असू शकतो.
कोणाचंही स्वप्न, कोणाचाही प्रश्न असू शकतो, पण ते एक प्रयोजन निवडा. इट्स अ गोल्डन हँडशेक. त्याचंही भलं होतं, आपलंही भलं होतं. आता अडचण एकच जाते की असं काही करायचं म्हटलं की काहीतरी नेमके निर्णय घ्यावे लागतात. ते आपोआप चमत्कार होऊन जात नसतो, पण आपल्याला नेमका निर्णय घ्यावा लागतो आणि तो निर्णय उद्या नाही घेता येत, तो आज घ्यावा लागतो, कारण उद्या कधीच येत नसतो. म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो की माझ्या आयुष्यातला रोज 1 तास तरी मी दुसऱ्याच्या भल्यासाठी देऊ शकेन. या तरुण पिढीला मी आवाहन करणार की आयुष्यातलं 1 वर्ष तरी समाजासाठी देऊ शकाल. आणि जे भरपूर कमावतात त्यांना मी म्हणणार की तुम्ही 1 वर्ष देऊ शकत नसाल, आपल्या उत्पन्नाचा 10% भाग तो तुम्ही दुसऱ्याच्या कामासाठी देऊ शकाल की नाही. तुम्ही काही उपाशी नाही राहणार आहात, पण दुसऱ्या कोणाचा उपवास नक्कीच सुटणार आहे. तर मी माझ्या आयुष्याचा काहीतरी तुकडा काढून, म्हणजे मी स्वतःला, आय शुड गिव्ह माय सेल्फ, माझ्या आयुष्याचा काही भाग, माझ्या उत्पन्नाचा काही भाग. बिल गेट्सनं तर त्याचं केवढं मोठं उत्पन्न दिलं आपण पाहिलं. अनेक तरुणांची स्वप्न असतात बिल गेट्स बनण्याची. हा दुसरा बिल गेट्स बना. म्हणून हा संकल्प काहीतरी नेमका करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. एक अडचण आपल्याला जाते की अवतीभोवतीचे लोक काय म्हणतील, शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र, ते म्हणतील अरे वेडा का, जग माझ्याकडे काय कसं बघेल. विनोबांचं एक मोठं सुंदर वाक्य आहे, कळीचं वाक्य आहे. मी तर असं म्हणेल की स्ट्रॅटेजी बिझनेसवाले म्हणतात, याच्याहून अधिक स्ट्रॅटेजिक वाक्य मी वाचलेलं नाही. विनोबा असं म्हणाले, जगाकडे पाठ फिरवा म्हणजे जग तुमच्या पाठीशी उभं राहील. या अख्ख्या जगाला आपल्या पाठीमागे आणायला काहीच करावं लागत नाही. जस्ट टर्न युअर बॅक. जगाकडे पाठ फिरवा, ते करायला काही नाही, फक्त 180 डिग्रीमधनं टर्न अराउंड. फक्त आपल्यालाच काहीतरी करावं लागतं, अख्खं जग आपल्या पाठीशी उभं राहतं. असा एक निर्णय आपल्याला घ्यावा लागतो. असा निर्णय घ्यायला आपल्याला आपला आत्मसंकल्प लागतोच. मी जगतो कशासाठी याचं उत्तर शोधावं लागतं. आपल्याला अनेक वेळा आपल्याला एक मित्रांचा ग्रुप लागतो. महाराष्ट्रामधल्या तरुणांचा तसा एक ग्रुप निर्माण या नावाने निर्माण करण्याचा काम सुरू झालं आहे. नाही तसा गट महाराष्ट्रात उभा राहिलेला आहे. आणि हे 300 तरुण तरुणी महाराष्ट्रात जागोजागी समजून घेतात आहेत समाज कसा आहे, समाजातले प्रश्न काय आहेत, आणि मुख्य काय निर्माणचा हेतू, अर्थपूर्ण जगण्याचा शोध. अर्थपूर्ण म्हणजे पैसा नाही, वेगळा अर्थ. या जगण्याला काय अर्थ आहे, हा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न आहे. हा अर्थपूर्ण जगण्याचा शोध करणारी ही जी निर्माणमधली युवा मुलं मुली तरुण तरुणी महाराष्ट्रातले आहेत, तुमच्यापैकी ज्या तरुण तरुणींना अशी स्वप्न पडत असतील की हा समाज बदलवून जाईन मी, ते निर्माणमध्ये सामील होऊ शकतात. मित्रांनो, आपण आज काही संकल्प पाहिलेत, आपण आज काही सामूहिक संकल्प केलेत, पण आज रात्री झोपण्यापूर्वी ते स्वतःशी संकल्प करून घ्या. पहिला संकल्प की हे एकदाच मिळालेलं अमूल्य आयुष्य मी पैशांच्या तुकड्यासाठी विकणार नाही. हा मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही. या सौद्याला किती जरी ग्लॅमर दाखवण्यात आलं, कितीही याची जाहिरात झाली, किती याला गोंडस नावं दिली, तरी शेवटी हा मूर्खपणाचा सौदा आहे, हा तोट्याचा सौदा आहे. हा सौदा मी करणार नाही. दुसरा संकल्प आपण केला की माझ्या आयुष्याचं प्रयोजन शोधूनच काढीन, माझ्या आयुष्याला एक प्रयोजन मी मिळवणारच. तिसरा संकल्प आपण केला की जशा जगात जन्माला आलो तशा जगात मरणार नाही. हे जग बदलून जाईल. आणि हे जग बदलण्यासाठी आपण सप्तसूत्री कार्यक्रम देखील पाहिले की काय काय करता येऊ शकतं. आपल्या समाजातली शेकडो माणसं त्या तऱ्हेने जग बदलत आहेत. आपण एकटे नाही आहोत. आणि एकटे असलो तरी आपण फुलपाखराचे पंख तर फडफडवलेच पाहिजे. आणि जगाकडे पाठ फिरवली तर जग आपल्या पाठीमागे येणारच आहे. म्हणून आपण हे काही संकल्प केले. आता एक शेवटचा प्रश्न तरी उरतो, आणि तो प्रश्न संकोचत चुकचुकत नंतर तुम्ही विचारण्यापूर्वीच मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तो प्रश्न कसा की हे सगळं झालं तरी हिंमत होत नाही हो. बरोबर आहे प्रश्न. काय करावं यासाठी, ते याचं उत्तर मी नाही देणार आहे. याचं उत्तर मी तुम्हाला
महात्मा गांधींच्या तोंडातनं देणार आहे. मिठाचा सत्याग्रह जेव्हा गांधीजींनी जाहीर केला 1930 साली, त्या सत्याग्रहाच्या मागचा विचार काय होता की मूठभर मीठ समुद्रकाठी तुम्ही बनवलं ब्रिटिश कायदा मोडून, ते ब्रिटिश सत्ता तुम्ही पालथवू शकता. आज जे आपण बोललो की फुलपाखराने पंख फडफडवले तरी राजसत्ता कोसळू शकते. मोतीलाल नेहरू त्यावेळचे भारतातले अगदी सगळ्यात प्रसिद्ध वकिलांपैकी एक होते, काँग्रेसचे मोठे नेतेही होते. त्यांनी गांधीजींना एक 22 पानी पत्र लिहिलं. बॅरिस्टर होते, एखाद्या वकिलाची नोट असावी तसं त्यांनी एक वकिली पत्र लिहिलं की गांधीजी तुम्ही खूप मोठे नेते आहात, महान आहात, पण तरी तुमचा अंदाज चुकला. अहो तुम्ही चिमूटभर मीठ बनवलं तर ते ब्रिटिश सत्तेला काय त्याचं, ते पूर्णपणे तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, म्हणतील बनाव मीठ. त्यांचं काहीच जात नाही. एवढी मोठी विराट ब्रिटिश सत्ता तुमच्या चिमूटभर मीठ बनवण्याने काहीही होणार नाही आहे, ती दुर्लक्ष करेल, तुमचं हसं होईल. कृपा करून हे आंदोलन मागे घ्या, नाही तर तुमचं हसं होईल. त्या 22 पानी पत्राला गांधीजींनी उत्तर लिहिण्यासाठी महादेव देसाईंनी विचारलं त्यांचे सेक्रेटरी, बापू उत्तर लिहायचं, एक पोस्टकार्ड घे म्हणाले. एक पोस्टकार्ड घेतलं, त्याच्यावर पत्र लिहिलं मोतीलाल नेहरूंना, प्रिय मोतीलाल तुम्हारा पत्र मिला, करके देखो तुम्हारा बापू. संपलं. कोणत्याच तर्काला उत्तर दिलं नाही, कारण प्रश्न तर्काचा नव्हताच, प्रश्न श्रद्धेचा होता, आणि श्रद्धेला तर्काने उत्तर देता येत नाही. कोणताच तर्क दिला नाही, एवढंच म्हणाले करून पहा. मनामध्ये द्विधा आहे, करून पहा. धाकधूक होते, करून पहा. पावलं डगमगतात, करून पहा. मोतीलाल नेहरूंनी कपाळाला हात लावला की 22 पानी पत्राला एवढंच पोस्टकार्डचं उत्तर, म्हातारा इन्क्युरेबल आहे. असं म्हणून त्यांनी जाहीर केलं की मी या तारखेला अलाहाबादहून निघणार आहे. अलाहाबादला राहायचे, अलाहाबादहून निघणार आहे आणि बंगालच्या उपसागरावर तिकडे जाऊन ते कुठेतरी मिठाचा सत्याग्रह करणार. जाहीर केलं त्यांनी की इथे जाऊन मी मीठ बनवणार आणि मिठाचा कायदा तोडणार. त्यांना खात्री होती की ब्रिटिश सरकार पत्राच घालणार आहे, काय आहे, मीठ बनवा की, दुर्लक्ष करेल. पण आता म्हाताऱ्याने म्हटलं आहे, नेता आहे तो, त्यांना ते म्हटलं ते करावं लागणार. ज्या तारखेला ते निघणार होते त्याच्या आदल्या दिवशी निघण्यासाठी सामान बांधलं, बॅग भरली, झोपले. उद्या सकाळी उठून निघायचं आहे मिठाच्या सत्याग्रहाला. रात्री 12 वाजता दारावरती टक 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 झालं. त्या काळात रात्री 12 वाजता टक टक झाली तर अर्थ एकच असायचा, ज्यांनी आपली भरलेली बॅग उचलली, दार उघडलं, बाहेर ब्रिटिश सैनिक हातामध्ये वॉरंट घेऊन उभे, ब्रिटिश कायदा तोडल्याविषयी आणि राजद्रोहासाठी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. मोतीलाल नेहरूंनी त्या ब्रिटिश सार्जंटला असं म्हटलं की एक टेलिग्राम करू का. ते म्हणाले राजकीय टेलिग्राम नाही करता येणार. म्हणाले राजकीय संदेश नाही, पर्सनल संदेश आहे. बरं ठीक आहे, पाठवा. मोतीलाल नेहरूंनी टेलिग्राम घेतला आणि लिहिला, प्रिय बापू करने के पहले ही देख लिया. तर आजच्या तारुण्यात प्रवेश करणाऱ्या तुम्हा सर्व युवांना आणि वेदला देखील, तारुण्यात प्रवेश करणाऱ्या वेदला मी सगळ्यांना म्हणेल की या जीवनाचं काय करू, करके देखो.